नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा किती सुंदर ड्रेस तयार केलेला आहे. तर हा ड्रेसचे कटिंग व स्टिचिंग कशा पद्धतीने केलेलं आहे हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला शिकवते. तर पहा, हा जो कापड घेतलेला आहे तो आपला त्याचा पन्ना जो आहे तो जास्त आहे. म्हणजेच कापड 3 मीटरच आहे, पण पन्ना जास्त होता, त्यामुळे हा असा घेराचा ड्रेस हा बसलेला आहे. तुम्हाला जर असा ड्रेस शिवायचा असेल तर कमीत कमी 4.5 मीटर तरी कापड लागतं. कारण आपल्याला चुन्या घ्यायच्या असतात, त्यामुळे कापड थोडंसं जास्त लागतं. तर ह्याचा पन्ना जो आहे तो 56 पन्ना होता, त्यामुळे ह्या 3 मीटरमध्ये सुद्धा सहज जो आहे तो ड्रेस बसलेला आहे. थोड्यात म्हणजेच हा ड्रेस जो आहे तो स्ट्रेचेबल प्रमाणे कापड आहे. तर हे कापड मी आणलं होतं विकतच, म्हणजे ड्रेस शिवण्यासाठीच आणलं होतं. तर आज वेळ आहे, तर मी आज ड्रेस शिवत आहे. तर पहिल्यांदा अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायचा आहे. हा डबल फोल्डचा पुन्हा मी फोल्ड केलेला आहे. पाहू शकता. कारण वरचा भाग आधी काढून घ्यायचा आहे, नंतर आपल्याला सर्व मापे टाकायचे आहेत. तर मी जिथे ॲडजस्ट कसं होणार आहे, बाही कशी निघणार आहे व एक्स्ट्रा कापड कशा पद्धतीने शिल्लक राहील, याचा विचार करून मी मापे टाकण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करत आहे. कारण अगदी व्यवस्थित यायला हवं, कापडही अगदी व्यवस्थित पुरायला हवं. कारण कापड एक्स्ट्राचं जर मॅचिंग म्हटलात, तर एक्स्ट्राचं कापड त्याला कोणतंही सूट होणार नाही. त्यासाठी मी आधी 2-3 वेळा मी कशा पद्धतीने ड्रेस करायचा आहे, हे मी विचार करतच ड्रेसचं कटिंग केलेलं होतं. त्यामुळे मी आता अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. 4 पदर कापडला पुन्हा एक फोल्ड करून ठेवलेला आहे व जी घडी आहे ती समोरच्या साईडला ठेवलेली आहे मी. तर पहिल्यांदा एक सरळ रेष आखून घेतलेली आहे. आता इथे पहा, जो शोल्डर आहे ती 7 इंच घेतलेली आहे. 1 इंच शोल्डर उतार घेतलेला आहे. इथून 2.5 इंचावरती पॉइंट करून एक तिरकी रेष आखून घेतलेली आहे. आता इथून मी जी मुंडा घेतलेला आहे तो 7 इंच घेतलेला आहे. आता छाती जी आहे ती छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर हा जो आहे तो मुंड्याचा आकार अशा पद्धतीने 1.5 इंच अंतर सोडून द्यायचा आहे. दुसरा आकार सुद्धा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. अगदी सिंपल पद्धतीने शिकवत आहे तुम्हाला मी. आता इथे छाती जी आहे ती तुमची छाती प्लस तुम्ही 2 इंच करू शकता. 1 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच लूजिंग. व आता उंची जी आहे ती मी इथे 15 इंच उंची घेतलेली आहे कमरेची. आता कमरेचा घेर प्लस त्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा केलेला आहे. तर हे जे आलेलं आहे माप ते मी बरोबर कटिंग करून घेतलेलं आहे. आता हा सरळच पार्ट कट करून घेते, कारण आपल्याला जे खालचे पीस काढायचे आहेत ते सरळ काढायचे आहेत. उरलेले जे कापड आहे त्यामध्ये मला जेवढी बाही बसेल तेवढी बाही काढायची आहे, कारण कापड जे आहे ते एक्स्ट्राचं शिल्लक नसल्यामुळे मला तेवढ्यातच जे आहे ते बसवायचं आहे. तर वरच्या भागाला फक्त मी ते अस्तर लावणार आहे. खालच्या साईडला मला अस्तर लावण्याची गरज नाही, कारण कापड जे आहे ते ट्रान्सपरंट काही दिसणार नाही, अशा पद्धतीचं जाड कापड आहे. त्यामुळे फक्त मी वरच्या साईडलाच अस्तर लावीन, त्यामुळे कसं होतं फिनिशिंग चांगली येते. तर हे 2 पार्ट जे आहेत ते वरचे निघलेले आहेत. गळा जो आहे तो डायरेक्ट मी अस्तरवरती टाकेन, जो शिवताना तुम्हाला दिसेल. आता उरलेले जे कापड आहे ते अशा पद्धतीने अंथरून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करून घेतलेलं कापड आहे. आता तुम्हाला उंची नेमकी किती आहे याचा तुम्ही अंदाज घ्यायचा आहे. वरची जी उंची आहे ती पूर्ण उंचीतून वजा करून खालचा घेर घ्यायचा आहे. आता मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता. आता मी इथे वरती जो भाग आहे तो 15 इंचचा तो एक्स्ट्राचा सोडणार आहे पहा. हे आता 15 इंच मी एक्स्ट्रा सोडले. उंची जितकी मला 45 पर्यंत हवी, 42, 43 तुम्हाला जितकी हवी आहे तितकं तुम्ही खूण करून घ्यायचं आहे. आता जितका तुमचा जो घेर आलेला आहे त्याचा तिसरा भाग करायचा आहे. म्हणजेच आता इथे माझं 30 आलेलं आहे, तर किती येणार आहे तर 10, 10, 10 म्हणजेच मी 10 इंच इथे मी ची पट्टी एक काढणार आहे. एक्स्ट्रा 1 इंच घेणार आहे, कारण शिलाई मार्जिन वरती व खाली जाणार आहे. त्यामुळे मी 11 इंचाची एक पट्टी अशा पद्धतीने कटिंग करणार आहे. आता इथे 11 इंचावरती खूण केलेली आहे. आता अशाच पद्धतीने खाली सुद्धा 11 इंच असे 3 भाग काढून घ्यायचे आहेत. 3 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आता मी अशा सरळ 3 पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घेत आहे. आता माझ्याकडे 3 पट्ट्या निघून एक्स्ट्रा 1 पट्टी निघाली होती. म्हणजे माझ्या अशा 11-11 इंचाच्या 4 पट्ट्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. जे कापड तिरकं झालेलं आहे ते सरळ करून आधी घ्यायचं आहे.
आता हीच पट्टी मी याच्यावरती ठेवत आहे व त्याच मापाने सर्व पट्ट्या अशा पद्धतीने मी सर्व पट्ट्या कट करून घेत आहे. पहा इथे बरोबर 2 पट्ट्या एक्स्ट्रा निघालेल्या आहेत. म्हणजेच ही एक पट्टी व एक्स्ट्राची एक पट्टी अशा पद्धतीने एक पट्टी एक्स्ट्रा निघालेली आहे. म्हणजेच पहिली 10 इंच 11 इंच, परत 11 इंच, परत 11 इंच व परत 11 इंच अशा 4 पट्ट्या काढलेल्या आहेत. सरळ कापडाच्या पट्ट्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. आता इथे कटिंग जे आहे ते तयार झालेले आहे. स्लीव जी जोडायची आहे ते नंतर एक्स्ट्रा कापड आहे त्याचं आपण कट करून डायरेक्ट जोडणार आहोत. तर स्लीव नंतर कटिंग करायची आहे. तर आता स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया. आता हे जे आहे ते अस्तर कट केलेलं आहे याच्या मापाने. वरचा पॅटर्न जो आहे तो कट केलेला आहे. आता अस्तरवरती माप टाकायचं आहे. गळ्याचं जे माप आहे ते अस्तरवरती टाकायचं आहे. तर रुंदी गळ्याची 3.5 इंच घेतलेली आहे इथे व उंची जी आहे ती 4.5 इंच घेतलेली आहे. आता इथे अशा पद्धतीने आकार द्यायचा होता, पण मी डायरेक्टच गोल आकार दिलेला आहे. खालचा आकार मला बरा वाटला नाही त्यासाठी मी घेतला नाही. फक्त मी 3 इंच उंची घेतलेली आहे. पूर्ण उंची 4.5 घ्यायची होती. पण मी ते 3.5 इंच रुंदीवर 3 इंच उंची घेतलेली आहे. बोटनेक प्रमाणे हा नेक तयार होणार आहे. आता सरळ कपड्यावरती आधीच कपडा सरळ ठेवायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे व जसा पद्धतीने गळा आहे त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. एक लाईन कापड ठेवायचं आहे, कट करायचं आहे व दाब टीप मारून पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे. किंवा अशा पद्धतीने घेऊन तुम्ही वरून टीप मारलात तरी चालेल, पण धागा सेम मॅचिंगचा हवा. तुमचा धागा जो आहे तो ओळखला नसला पाहिजे अशा पद्धतीने धागा वापरा. तर मी दाब टीप न घेता डायरेक्ट अशा पद्धतीने टीपच मारून घेतलेली आहे. आता सर्व साइडने मी टीप मारून घेते. आता इथे मी थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, कारण मी पुढच्या साईडला इकडे 2 चुन्या घेणार आहे. त्यामुळे कमरेला जे आहे ते माप माझं थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच कमरेचा घेर प्लस 3 इंच घेतला होता. त्यामुळे मला इथे कमरेला थोडीशी डिझाइन करता आलेली आहे. डिझाइन म्हणजे काय तर फक्त मी 2 चुन्या इकडे व 2 चुन्या तिकडे अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. आता पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचा आहे, पण पाठीमागचा गळा फक्त 2 इंचाने खोललेला आहे. कापड अगदी सरळ व्यवस्थित आहे का पाहून एकदा कट करून घ्यायचं आहे. सर्व चेक करून नंतरच आपण जे आहे ते कट करणार आहोत, स्टिच करणार आहोत. तर थोडंसं इकडे-तिकडे कापड हललं आहे, तर मी आधी एक लाईनने सर्व कापड करून घेते. आता पहा 3.5 इंच रुंदी व 2 इंचने गळा खोललेला आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. आता इथे सरळ कापड ठेवायचं आहे. त्याच्यावरती अस्तर जे आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने व जसा गळा आहे त्या पद्धतीने गळ्याला आकार देऊन पलटी करून पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे.
आता सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे. जशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. कापड कुठे फुगणार नाही, कुठे चुनी येणार नाही, अशा पद्धतीने व्यवस्थित कापड ॲडजस्टमेंट करून टीप मारून घ्यायची आहे. आता पाठीला ज्या आहेत त्या इथे अशा पद्धतीने पहिल्यांदा सरळ मी टीप मारून घेत आहे शोल्डर अटॅच करण्यासाठी. तुम्ही डायरेक्ट ही पलटी करू शकता, पण मी ते सरळ कपड्यावरती सरळ भाग ठेवून टीप मारून घेतलेली आहे. आता पलटी करून पुन्हा शोल्डरला टीप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित. शोल्डरला टीप मारून घेतलेली आहे. दोन्ही शोल्डरला टीप अगदी व्यवस्थित मारायची आहे. नेकची लाईन एकाच लेवलला आली पाहिजे अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे इथे. आता हा समोरचा भाग आहे, तर इथे मी फक्त 2 चुन्या घेत आहे. पहा इथे अशा पद्धतीने इथून एक व पुन्हा एक चुनी अशा पद्धतीने घेत आहे. व इकडून सुद्धा तशाच पद्धतीने इकडच्या साईडला एक चुनी व पुन्हा एक चुनी अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता पाठीमागच्या साईडला टक्स मारून घ्यायचे आहेत 2. अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडला टक्स मारून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा कमरेचा मध्य घ्यायचा व मध्याला आपण टक्स घ्यायचा आहे. आता एका साईडला मी ओव्हरलॉक केलेला आहे, एका साईडला अशा छोट्या-छोट्या लांब अंतरावरती चुन्या घेत आहे. एकदम लागून घेतले नाहीत कारण कापड जास्त लागणार आहे, तर मी अगदी लांब अंतरावरती चुन्या घेतलेल्या आहेत. एकान दुसरी चुनी टाकला तरी सुद्धा चालेल. आता ही चुनी जी आहे ती सरळ कपड्यावरती अशा पद्धतीने वरती ठेवून मी टीप मारून घेत आहे. जे ओव्हरलॉक केलेलं आहे ते वरती येईल अशा पद्धतीने टीप मारून घेतली आहे. वरची जी साईड आहे त्याला चुनी मारलेली आहे ऑलरेडी कमरेला. तर हे अशा पद्धतीने सर्व जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवत आहे. कुठेही अवघड पद्धत मी वापरली नाही. म्हणजे सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने मी ड्रेस जे आहे ते शिकवलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल व तुम्हीही ट्राय करा. अगदी छान बसेल तुम्हाला. आता हा एक पहिला घेर कमरेचा झाला, दुसरा त्याच्या खालचा घेर आहे व तिसरा त्याच्या खालचा घेर आहे. अशा पद्धतीने 3 जे घेर आहेत ते इथे जोडून घ्यायचे आहेत. आता पहा इथे कापड जे शिल्लक आहे ते कट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी एक काम केलं होतं, की सर्व जेवढं कापड आहे ते एकमेकाला जोडलेले होते. पट्ट्या चारही पट्ट्या एकमेकाला जोडून मग मी अशा पद्धतीने ओव्हरलॉक करून मी टीप मारून घेतलेली आहे. एका साईडला ओव्हरलॉक, एका साईडला आपली टीप काहीही मारली नाही. तर अशा पद्धतीने मी केलेलं आहे. तुम्ही दुसऱ्याही साईडला ओव्हरलॉक केलात तरी सुद्धा चालेल म्हणजे कापड तुमचं उसवणार नाही. तर हा खालचा त्याच्या खालचा घेर आहे म्हणजेच 3 लेयर इथं तयार झालेले आहेत.
खूप छान दिसत आहे. कापड जे आहे ते सुंदर आहे व ड्रेस तर इतका सुंदर झालेला आहे, जसा रेडीमेड भेटतो त्याच्याही पेक्षा छान वाटत आहे. कारण फिनिशिंग व पाठीमागचा जो भाग अगदी सुंदर, पुढचा भाग अगदी सुंदर बसलेला आहे. त्यामुळे खूप छान ड्रेस झालेला आहे. कुठेही लूज नाही, कुठेही म्हणजे जास्त टाईट नाही. अगदी व्यवस्थित ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे. तर हा खालचा घेर आहे पहा. तर आता मी ते अस्तर बाही जे आहे ते थोडंसं कापड होतं तेवढ्यातच मी छोटी बाही बसवलेली आहे. कारण जर दुसरं कॉम्बिनेशन लावला तर अजिबात चांगलं दिसणार नाही. त्यामुळे त्यातच मी जेवढी बसलेली आहे तेवढंच कापड घेऊन मी इथे बाहीला अस्तर लावून घेत आहे. बाही सरळ ठेवायची आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचे आहे व टीप मारून दाब टीप मारून पलटी मारून घ्यायची आहे. इतकं सोपं आहे, काही अवघड नाही. अगदी छान ड्रेस तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्ही साडीचाही अशा पद्धतीने बनवू शकता. तुमच्याकडे कापड असेल तर तुम्ही कपड्याचाही अशा पद्धतीने बनवू शकता. आता पहा इथे वरून एक टीप घ्यायची आहे कारण जे आहे ते कापड अगदी व्यवस्थित फिनिशिंग दिसण्यासाठी मी वरून टीप घेतलेली आहे. आता सर्व साइडने टीप मारून घेत आहे. थोडंसं कपडा जो आहे तो हाताने थपथपायचा म्हणजे कापड जे आहे ते सर्व अगदी व्यवस्थित बसतं, चुनी येत नाही. अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं. तर आता याचा मध्य करून घ्यायचा आहे पहा. कमी जास्त काय झालेलं आहे का एकदा चेक करायचा. आता बाहीचा आकार काढताना पहिल्यांदा मुंड्याला अगदी व्यवस्थित आकार आहे का एकदा चेक करायचा. नसेल तर थोडासा आकार व्यवस्थित द्यायचा व इथे मध्याला मध्य पकडून बाही जी आहे ती जोडायची आहे. आता दुसरीही टीप मारून घेते कारण ड्रेस जो आहे तो इतका सुंदर झालेला आहे तो उसवायला नको त्यासाठी मी दुसरीही टीप मारून घेतलेली आहे. आता इथे फिटिंगची टीप मारायची आहे पहा. जितकं लुजिंग 1 इंच ठेवलं होतं 1 इंच सोडते मी व टीप मारून घेत आहे. एक्स्ट्राची आतून एक सुद्धा एक टीप मारून घेतलेली आहे. आता कडेने एक टीप मारते म्हणजे ओव्हरलॉक करायला ते बरं पडेल. आता असं एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेलं आहे. आता हे ओपन करायचं आहे व याच्यावरती घेर जो आहे तो उलटा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. कमरेचा भाग व टीप मारून घ्यायचा आहे. म्हणजे चुन्या ज्या आहेत त्या अशा एकमेकावरती म्हणजे चुनीचा भाग सरळ भागावरती ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तुम्हालाही खूप ड्रेस आवडेल अशा पद्धतीने हा ड्रेस तयार होतो. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व उद्याचा ड्रेस कोणता शिवायचा आहे तेही पाहूया. माझा ड्रेसचं जे आहे ते उद्या लगेच व्हिडिओ पडणार नाही तर अजून एडिटिंग करायचं आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागेल. अशा पद्धतीने तुम्ही दाबटीपसुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला दाबटीप नको असेल तर तुम्ही हे घेऊ नका. दाबटीप घेतल्यामुळे काय होतं की थोडंसं जे चुन्या उचलल्या जातात त्या उचलणार नाहीत यासाठी मी ते कलर्स अगदी कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणून मी दाबटीप घेतलेली आहे. नाहीतर दाबटीप घेण्याची आवश्यकता नाही, प्रेस करावं लागतं. तर आता इथे सुद्धा 1 इंच जे अंतर जितकं ठेवलेलं आहे कमरेचं तितकं ठेवून अशा पद्धतीने सर्व घेर एकमेकाला जोडायचं आहे. आता पहा घेर जोडत असताना त्या घेरवरच दुसरा घेर यायला हवा अशा पद्धतीने घेर जो आहे तो जोड जिथे आहे तिथे जोड यायला हवा अशा पद्धतीने ड्रेस जोडायचा आहे. तर हा ड्रेस तयार झालेला आहे. तर आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते मी कट करते इथे. आता आतूनही सुद्धा एक टीप घेतलेली आहे. जर कमी जास्त झालं तर आपल्याला उसवायला बरं पडतं व एक फिनिशिंग शेवटची टीप घेतलेली आहे तिथे ओव्हरलॉक करायचं आहे. आता खालच्या साईडला तुम्ही काठ मारू शकता किंवा तुम्ही ओव्हरलॉक करू शकता. मी इथे काठ मारत आहे. अशा पद्धतीने सर्व जे आहे ते काठ मारून घेत आहे मी. खालची साईड जी आहे ती काठ मारून घ्यायची आहे. खूप छान ड्रेस तयार झालेला आहे. पहा किती सुंदर ड्रेस तयार झालेला आहे. अगदी रेडीमेड सारखा. तर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. असा ड्रेस तुम्हीही घराच्या घरी तयार करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने शिकवला